दुबईमध्ये तेजस क्रॅश झाला, भारताने एक पायलट गमावला. पण कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू होण्याआधीच काहीतरी अजून वेगाने पसरायला लागलं. नरेटिव्ह. इथे भारतात हेडलाईन्स भावनिक आणि आदराने होत्या, तशाच असायला हव्यात. पण सीमेपलीकडे पाकिस्तानी व्लॉगर्स आणि स्टुडिओ सेलिब्रेशन मोड मध्ये गेले. अल्लाह ने देखो आज मैं भेज रहा था नाजरीन, ये तेजा गिर गया है। ब्रेकिंग न्यूज़, ये तेजा जहाज इंडिया का ये फ्लाई कर रहा था और आते गिर गया, जिसका कल तेल गिर रहा था। कॅप्शन्स फिरू लागले. दुबई एअर शो मध्ये इंडिया एक्सपोज, तेजस अनरिलायबल प्रूव्ह. एक गोष्ट आपण इथे क्लिअर ठेवूया, कोणी कौतुक केलं किंवा पाकिस्तान सारखी कोणी थट्टा केली म्हणून एखादं फायटर जेट चांगलं किंवा वाईट होत नाही. तो सगळा आवाज आपल्यासाठी रिलेव्हंट नाहीये. खरा धोका तिकडे काय बोलला येत नाही, खरा धोका इथे सुरू होतो. त्या थट्टेमुळे आपण आपले कठीण प्रश्न टाळू लागलो तर तेजस दुबईला एंटरटेनमेंटसाठी नव्हता गेलेला. तो एअर शो ग्लोबल डिफेन्स इंडस्ट्रीला मेसेज होता. भारत इंजिनिअरिंग रिसर्च मध्ये इंडिपेंडंट उभा होता. आणि जेव्हा जगाच्या मोठ्या स्टेजवर एक फायटर डेमो फ्लाईट दरम्यान कोसळतो, तेव्हा फक्त एक दुःख व्यक्त करून थांबणं चुकीचं आहे. आपण त्या पायलटला, त्या मिशनला आणि त्या प्रोजेक्टला न्याय देणं ही आपली जबाबदारी आहे. देशाला टाळ्या नकोत, उत्तर हवी. तेजस बद्दल अभिमान असेल तर गडबड कुठे झाली हे जाणून घेणं ही तुमची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सत्य हेडलाईन्स मध्ये नसतं, सत्य त्या डिटेल्स मध्ये असतं जे सगळेजण मुद्दाम टाळतात. 21 नोव्हेंबर 2025 दुपारी दुबईमध्ये HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं तेजस डेमो परफॉर्म करत होतं. एक मॅन वर घेतलं, कंट्रोल गेला आणि काही सेकंदात जमिनीवर आग पसरली. विंग कमांडर नमन शायाल फ्लाईट ड्युटीवर वाचू शकले नाहीत. भारतासाठी ही फक्त एक क्रॅश नव्हती, ही क्रॅश झाली जगातील सर्वात मोठ्या एअर शोज पैकी एका स्टेजवर, जिथे भारताला आपण काय बनवू शकत होतो हे सिद्ध करायचं होतं. कारण तेजस हे काही नॉर्मल फायटर जेट नाही. It is the aircraft that is meant to replace the aging MiG-21 fleet, one of the deadliest and most crash-prone fighter lines in Indian service. इंडियन मीडियाने ही बातमी सन्मानाने कव्हर केली. दुःख, शॉक, आदर. पण पाकिस्तानमध्ये काहीतरी वेगळंच सुरू झालं. भारतीय एयरफोर्स को ये पैगाम देना चाहते हैं कि आप पतंगे उड़ाएं। तेजस, जिस पर उन्हें बड़ा गरूर था, जिसको वो दुनिया भर का बेहतरीन तैयारा मानते थे, दौरान डिस्प्ले वो जो है गिरकर तबाह हो चुका है और भारत का जो गरूर है वो मट्टी में मिल चुका है. त्यांना एव्हिएशन सेफ्टीची काळजी नव्हती, त्यांना फक्त इंडियाला टोचवायचं होतं. आणि इथेच हा व्हिडिओ सुरू होतो. मुद्दा पाकिस्तान काय बोलला हा नाही, मुद्दा हा आहे की त्या जोकमुळे आपण प्रश्न विचारायला घाबरू लागलो. तर तेजस दुबईला शो करण्यासाठी नव्हता, तो मेसेज देण्यासाठी गेला होता. भारत बनवू शकतो, भारत स्पर्धा करू शकतो, भारत विश्वास देऊ शकतो. म्हणून राग करण्यापूर्वी किंवा डिफेन्सिव्ह होण्यापूर्वी ही क्रॅश नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण पायलटला सत्य हवं आणि तेजसला PR नाही, अकाउंटेबिलिटी हवी. फॉर डिकेड्स MiG-21 भारतीय एअरफोर्ससाठी बॅकबोन होतं. पण 2025 पर्यंत MiG-21 अखेर रिटायरमेंटच्या टप्प्यावर पोहोचलं. शेवटचे स्क्वॉड्रन्स ऑफिशियली डिकमिशन झाले आणि 60 वर्षाच्या सेवेला पूर्णविराम मिळाला. आणि त्या जागी आला HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं तेजस. घरगुती डेव्हलपमेंट HAL ने बनवलेलं. MiG-21 रिप्लेस करण्यासाठी अधिकृतपणे निवडलेला. 2025 मध्येच 97 तेजस MK-1A जेट्सचा नवीन ऑर्डर मंजूर झाला. याचा अर्थ हा प्रोग्राम भारताच्या एअर पॉवर ट्रान्झिशनचा केंद्रबिंदू आहे. मग दुबईमध्ये तेजसने टेक ऑफ केलं. ते फक्त एअर शो नव्हता, तो एक सिग्नल होता. जुना काळ संपला, नवीन फायटर तयार आहे, भारत जागतिक स्टेजवर उतरत आहे. सरळ भाषेत सांगायचं तर दुबई हे फक्त भारतीय एव्हिएशनचं प्रदर्शन नव्हतं, ते दशकानुदशकांच्या स्वदेशी विकासाला जागतिक सॉफ्ट पॉवर, एक्सपोर्ट पोटेन्शियल आणि स्ट्रॅटेजिक वैधता मिळवून देण्याचा प्रयत्न होता. त्या डिस्प्लेमध्ये उडणारा जेट केवळ शो करत नव्हता, तो भारताच्या एअर पॉवर ट्रान्झिशनच्या अपेक्षा आपल्या पंखांवर घेऊन उडत होता. एव्हरी एअर शो, दुबई, फार्नबोरो, पॅरिस, एरो इंडिया एअर शोज हे फक्त फ्लाइंग एक्झिबिशन्स नसतात, ते ग्लोबल डिफेन्स मार्केटिंग अरिनाज असतात. इथे देश आपले फायटर प्लॅटफॉर्म्स उडवून पोटेन्शियल बायर्सवर इम्प्रेशन टाकतात आणि ग्लोबल डिफेन्स परसेप्शन इन्फ्लुएन्स करतात. हे संपूर्ण डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये वेल रिकग्नाइज पॅटर्न आहे. म्हणून तेजस दुबईच्या आकाशात फ्लाय करत होतं. ते फक्त भारताचं प्राईड डिफेंड करत नव्हतं, इट वॉज सेलिंग इंडियन इंजिनिअरिंग टू द वर्ल्ड. क्रॅशच्या व्हिडिओमध्ये दिसतं तेजसने निगेटिव्ह जी मॅन्युअर घेतलं. तो मुव्हिंग जेट आणि पायलट दोघांवर प्रचंड स्ट्रेस टाकतो. निगेटिव्ह जी मॅन्युअर्स व्हिज्युअली इम्प्रेसिव्ह असतात, पण कॉकपिटमध्ये ते फिजिओलॉजी प्लस एअरक्राफ्ट लोड्स यांना उलट दिशेने धक्का देतात. सीट प्रेशर गायब, बेल्ट्स फुल टेन्शन, रक्ताचा प्रवाह डोक्याकडे, इन्स्ट्रुमेंट्स आणि कंट्रोल सडन स्ट्रेसमध्ये. हे वेटलेसनेस दिसायला रोमांचक असली तरी प्रत्यक्षात ती पायलट प्लस मशीन स्टेबिलिटीची परीक्षा असते. लो अल्टिट्यूडवर रिकव्हरीसाठी
स्पेस नाही. 1 सेकंद लिफ्ट गेली तर गेम ओव्हर. लूज लिफ्ट फॉर इवन अ सेकंड, देर इज नो स्पेस टू करेक्ट. यातून आपण एका अनकम्फर्टेबल रियालिटीकडे पोहोचतो. तो मॅन्युअर्स टेक्निकली पॉसिबल होता का? तर हो, पण मार्जिन फॉर एरर खूप छोटा होता. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो. ग्लोबल एअर शोजवर इम्प्रेस करण्याच्या प्रेशरमुळे हा धोकादायक मॅन्युअर निवडला गेला का? म्हणून विचार थांबत नाही. तेजस फेल झाला म्हणून क्रॅश झाला की आपण खूप काही दाखवण्याचा प्रयत्न केला, खूप लवकर आणि खूप आक्रमकतेने, आणि इथून पुढचा भाग बहुतेक रिपोर्टिंग्स जाणीवपूर्वक टाळतात. द अकाउंटेबिलिटी चेन. एरोबॅटिक डिस्प्ले सिक्वेन्स ही अशी गोष्ट नाही की पायलट आकाशात अचानक इम्प्रोवाइज करतो. प्रत्येक मॅनओव्हर, प्रत्येक रोल, प्रत्येक टर्न प्री अप्रूव्ड असतो. आणि आंतरराष्ट्रीय एअर शो मध्ये हाय रिस्क रूटीनच्या मागे 4 डिसिजन सेंटर्स असतात. क्रॅश नंतर HAL ने स्टेटमेंट दिलं, एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस, आयसोलेटेड ऑक्युरन्स, ऑपरेशन्सवर काहीच परिणाम नाही. सोप्या भाषेत विचार करा, जर सगळं परफेक्ट होतं, कंट्रोलमध्ये होतं, कोणीही मर्यादेपलीकडे ढकललं नव्हतं, प्रेशर नव्हतं, मग इतक्या कमी रिकव्हरी स्पेसमध्ये डेअर डेव्हिल मॅन्युअर कशासाठी होता? हा दोष पायलटचा नाही, हा दोष फायटर जेटचाही नाही. हा प्रश्न निर्णय कसा घेतला गेला याचा आहे. कारण एका क्षणी जरी फायटर जेट मार्केटिंग स्टंट मध्ये बदलला तर डेमॉन्स्ट्रेशन आणि रिस्क यांमधील रेषा धूसर होते. आणि दुबईमध्ये त्या धूसरतेची किंमत एक जीव देऊन मोजावी लागली. भावना बाजूला ठेवूया आणि या घटनेचा खरा लॉस लेअर बाय लेअर पाहूया. द ह्युमन कॉस्ट. एक सन्मानित भारतीय वायुसेना अधिकारी विंग कमांडर नमन सयाल या क्रॅशमध्ये गेले. एका कुटुंबानं मुलगा, नवरा आणि बाप गमावला. एका स्क्वॉड्रननं हायली ट्रेन्ड कॉम्बॅट पायलट गमावला. आणि हा असा लॉस आहे जो कोणताही प्रोग्राम, कोणताही देश, कोणतीही पब्लिसिटी जस्टिफाय करू शकत नाही किंवा रिप्लेस करू शकत नाही. एक जीव परत येत नाही. द रेप्युटेशनल कॉस्ट. दुबई हा फक्त स्टेज नव्हता, तो तेजससाठी ग्लोबल शोरूम होता. भारत जगाच्या डिफेन्स कम्युनिटी समोर म्हणायला गेला होता, वी आर रेडी. पण जेव्हा जेट मिलिटरी डेलिगेशन्स आणि डिफेन्स प्रेसच्या समोर कोसळतं तेव्हा इंटरनॅशनल कॉन्फिडन्सवर घाला बसला जातो. आपल्याला आवडो वा न आवडो, HAL ने डॅमेज कंट्रोल स्टेटमेंट त्वरित दिलं. आयसोलेटेड ऑक्युरन्स ड्यू टू एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस, नो इम्पॅक्ट ऑन ऑपरेशन्स ऑर डिलिव्हरीज. पण अनकम्फर्टेबल रियालिटी अशी आहे, इंटरनॅशनल शोकेसवर झालेला क्रॅश नो इम्पॅक्ट म्हणणं स्वतःमध्ये डिफेन्सिव्ह वाटतं. कारण जग ट्विट्स किंवा प्रेस रिलीज पाहत नाही. जगानं क्रॅश पाहिला, जगानं फायरबॉल पाहिलं, जगानं प्रदर्शन करताना जेट पडताना पाहिलं आणि परसेप्शन हार्ड रिसेट झाला. आणि द फायनान्शियल कॉस्ट. मार्केट्स पॅट्रिओटिझम ऐकत नाहीत, मार्केट्स रिस्क पाहतात. क्रॅश नंतर HALच्या शेअर प्राइजेस पडल्या कारण इन्व्हेस्टर्सने तेजस टाइमलाईन, रिलायबिलिटी आणि एक्सपोर्ट पोटेन्शियल पुन्हा इव्हॅल्युएट केलं. आणि हा तो विजिबल कॉस्ट. पण त्यामागे हिडन कॉस्ट आहे. प्रत्येक डिलेज, प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन, प्रत्येक डेंट इन एक्सपोर्ट कॉन्फिडन्स. शेवटी त्याची किंमत पब्लिक मनी आणि डिफेन्स बजेट्स भरतात. इंडियन एअरफोर्सने कोर्ट ऑफ इन्क्वायरी जाहीर केली. योग्य गोष्ट आहे. पण भारताची जुनी समस्या, इन्क्वायरी होतात, रिपोर्ट्स पब्लिश होत नाहीत. बहुतेक वेळा एकच वाक्य मिळतं, टेक्निकल फेल्युअर, पायलट एरर, एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस. आणि यावेळी HAL ने आधीच त्याच शब्दांचा वापर केला. इन्क्वायरी संपलेली नाही, पण निष्कर्ष आधीच लिहिलेले वाटतात. आणि हे धोकादायक आहे. जर इन्क्वायरी या प्रश्नांपासून पळाली, मॅन्युअर कोणी अप्रूव्ह केला, सेफ्टी मार्जिन कट केले गेले होते का, शोने प्रोटोकॉल ओव्हरराईड केले का, प्रेशरने निर्णय ढकलला का, तर रिपोर्ट उपयोगाचा नाही, तो फक्त रिच्युअल आहे. आयसोलेटेड इन्सिडेंट या शब्दांनी काहीही जागता येतं. अकाउंटेबिलिटी दडून देशभक्ती दाखवता येते, पण पायलट्सची सेफ्टी कधीच सुधारत नाही. तेजस या स्टोरीचा विलन नाही. तेजस हा भारताचा इंजिनिअरिंग प्रवासाचा प्राईड आहे. डिकेड्सचं डेव्हलपमेंट, हजारो सायंटिस्ट, इंजिनियर्स, पायलट्स. कारण तेजस इतका महत्वाचा आहे, कारण एक पायलट गेला आहे, कारण दुबई संपूर्ण जगासमोरचा स्टेज होता. आपण प्रोग्रामला सत्य देणं हा देशभक्तीचा खरा अर्थ आहे. कठीण प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही, ते विचारायला घाबरणं, तिथून देश कमकुवत होतो. शक्ती ही चुका लपवण्यात नाही, शक्ती ही चुका लवकर शिकण्यात असते. इन्क्वायरी संपल्यावर आपल्याला PR नको, हॅशटॅग नको, सोयीचा सायलन्स नको. आपल्याला उत्तर हवी. मॅन्युअर फुल सेफ्टी मार्जिनने अप्रूव्ह झाला होता का? शो प्रेशरने रिस्क ओव्हरराईड केली होती का? स्टेक होल्डर्स परफॉर्मन्स वर्सेस सेफ्टीवर एकमत होते का? भविष्यात प्रायोरिटी ही प्राईड असेल की पायलटचं प्रोटेक्शन? विंग कमांडर नमन यांचा वारसा टाळ्यांनी ठरणार नाही, त्यांचा वारसा बदल असायला हवा. जर भारताला तेजस आकाशात वर्चस्व गाजवताना बघायचं असेल, डिफेन्स टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट करायची असेल, जगात ग्रोईंग पॉवर नव्हे रिस्पॉन्सिबल पॉवर म्हणून ओळख मिळवायची असेल, देन वी मस्ट बी अ नेशन दॅट कॅन से प्राईड मेक्स अस फ्लाय हाय, अकाउंटेबिलिटी मेक्स अस अनस्टॉपेबल. हा व्हिडिओ डाऊट घेण्यासाठी नाही, हा व्हिडिओ ग्रोथसाठी आहे. देश सुधारतो,
जेव्हा प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणाऱ्यांना शिक्षा करून नाही. आणि जर भारताने दुबईकडून योग्य धडा घेतला, तेजसची ओळख क्रॅशने ठरणार नाही, ओळख ठरेल क्रॅश नंतर भारत कसा उभा राहिला यात.